पहिल्यांदाच बाहेर गेल्यानंतर ना आमचे इतके हाल झाले, म्हणजे अगदी आम्हाला जेवणसुद्धा भेटलं नाही. जेवण होतं ते इतकं बेचव होतं ना, खायचीसुद्धा इच्छा होत नव्हती. उगाच ते घेऊन आमचे पैसे पण वेस्ट गेले आणि आम्ही खाल्लंसुद्धा नाही. आणि 2 दिवस चहासुद्धा भेटला नाही आणि चहाची एवढी तलफ होते ना मला, म्हणजे कोणतंही काम माझं चहाशिवाय अपूर्णच असतं. दिवसाची सुरुवात चहापासून होत असते. आज काकांनी दूधसुद्धा टाकलेलं नव्हतं. पहिल्यांदा अंघोळ केली आणि छान असं काळा चहा पिऊन घेतला आणि त्यात ते साखरसुद्धा विरघळलेली नव्हती. पण म्हटलं एवढी चहा प्यायची इच्छा होत होती ना, म्हणून पटकन तोच चहा पिऊन घेतला. त्याच्यानंतर ना मग छान अशी दिवाबत्ती केली. आणलेला प्रसाद मला देवासमोर ठेवायचा होता, म्हणून पहिल्यांदा देवघर क्लीन केलं आणि पूजा केली. धनुष झोपेतून उठला ना, त्यावेळेस त्यांना विचारत होता की मम्मी कुठं गेली म्हणून. तर ते बोलत होते त्याला खूप वेळ की मम्मी बाहेर गेली म्हणून. इथं लपून बसले, पण माझाच पोपट झाला. तो डायरेक्टली त्यांना सांगायला लागला की मम्मी कुठं नाही गेली, मम्मी घरातच आहे म्हणून. त्याला आनंदसुद्धा तेवढाच झाला होता, कारण मोबाईल माझ्याकडून त्याला लॉक काढून घ्यायचा होता. हे नंतरनं मला कळलं. त्याच्यानंतरनं मी घरातली कामं आवरायला गेली. मी जाताना ना सगळं काम आवरून गेले होते टोटली, म्हणजे घरामध्ये काहीच काम ठेवलेलं नव्हतं. आल्यानंतरनं पण एवढा काही लोड नव्हता. फक्त नेलेली कपडे वॉश करायची होती आणि म्हटलं आता ऊन पण छान पडते तर ब्लँकेट्स वगैरे धुवून टाकते, कारण खूप दिवस झाले हे सगळं वॉश केलेलं नव्हतं. पाऊस असल्यामुळे ना मशीनमध्ये कपडे लावले तरी ती जास्त वेळ सुकायला लागत होती. आदल्या म्हणजे 2 दिवस आधी मी जेव्हा मशीन लावली होती ना, त्यावेळेस अर्धवटच मी बंद केली होती, कारण मी घाबरले होते मशीन खूप जास्त आवाज देत होती म्हणून. ते सगळे ब्लँकेट्स मशीनला लावून दिले आणि मला हे सगळं आवरता आवरता खूपच जास्त वेळ झाला, म्हणून मग ह्यांनी बाहेर जाऊन ना नाथब्रह्माची स्पेशल इडली आणली होती. मग असा पोटभर नाश्ता केला. चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.